हाय हॅलो नमस्कार आणि वेलकम आठवणीतला कोकणमध्ये तुमचा पुन्हा एकदा सोबत मित्रांनो. बागेत आहे सकाळचे बरोबर 7:30 वाजले आहेत आणि साधारण कोवळा ऊन पडायला लागला. तर माझ्या मागे बघू शकतास ही सगळी कलंबाची झाडं आहेत, म्हणजे आंब्याची झाडं आहेत, कलंबा हापूस आंब्याची. आणि यावर्षी गोव्याच्या टोकापासून ते रत्नागिरी चिपळूणपर्यंत खैही गेलात तरी आंब्याची सगळीकडे कंडिशन सारखीच आहे. आणि एका माझ्या सबस्क्रायबर मित्राने माझ्याकडे व्हॉट्सअपवर मेसेज केलेला आहे की आंब्याची लागण अजिबात झाली नाही आहे आणि मोहर फोल गेलो आहे, ह्याच्यानंतर कसे काय व्यवस्थापन करायचं ह्याचं एक व्हिडिओ करा म्हणून. आणि त्यामुळे आपण हे व्हिडिओ करतो. नाही तर व्हिडिओ करण्यासारखे असा खास असा काही या बागेत नाही आहे. जवळजवळ 400 झाडांची बाग आहे. त्याच्यातली एक 20 झाडं जरी मर पकडली तरी 450 झाडांची जरी पकडलात तरी ही बाग. आणि ह्या बागेत तुम्ही बघितलं तर 10 पेटी देखील आंबे भेटणार नाही अशी कंडिशन आहे. चला बघूया. त्यांना मोहर लवकर इलो, वेळेत इलो आणि अति इलो. सगळे शेतकरी खूप खुश होते कारण मोहर तर भरपूर आहे आणि यातून आपल्या गेल्या वर्षी जो फटको भेसलेलो वातावरणाचो त्याच्यातनं ह्यो मोहर बाहेर काढीत लागण भरपूर होईल. परंतु तुम्ही जर बघितलात तर झाडाचं मोहर पूर्णपणे हलून खाली पडलो. काही लोक म्हणतील ह्याची निगा करण्यात काही चूक झाली काय. तर तुम्ही झाडाखाली बघितलात तर सगळं मोहर गालीचं जसं अंतरतात तसं पडलो हा. आणि त्याच्यावर कोणत्याही प्रकारचो तुडतुड्याची किंवा इतर बुरशी दिसत नाही हा. बघितलं असतं एकदम सकाळचो असा देखील असं पावडरसारखं होता. म्हणजे तुम्ही विचार करशाल किती मोहराक त्यात जपलेला होता. चांगली औषधं मारलेली, चांगली खता दिलेली आणि सगळ्या प्रकारची औषधं मारून देखील ही कंडिशन आहे. काही लोकांनी झाडांका फवारणी करता जवळजवळ सोडून दिल्यानी. कारण लोकांचं असं म्हणणं आहे की जर फवारणी करून जर एवढे जर हालत होत असतात तर फवारणी करून काय उपयोग आहे. तर मित्रांनो, काही बागे करार घेतले असतात, काही स्वतःचे असतात. तुम्ही एखादी कोणतीही गोष्ट आयुष्यात जर करूची असली तर ती मनापासून करूची असता. ती अर्ध्यावरच सोडून चालत नाही. अर्ध्यावर तुम्ही सोडलात तर जेवढं तुमचं नुकसान होता आणि आतून जर दुःख होता त्या वेगळा असता. त्यामुळे आंबे लागो न लागो या निसर्गाचा काम आहे. पण आपण शेतकरी आहो, आपल्या कंटाळण किंवा थकान चालणार नाही. आपल्या त्याच्यावर काय ना काय उपाय करूचच लागतलो. तर आपण आता ही बागेची जर महत्त्वाचा बघितलात तर ही बाग आज 3रा दिवस हा बाग हलवून साफ करता. बाग हलवून साफ करणे म्हणजे काय करणे तर असं जो मोहर आहे ह्यो मोहर पूर्ण साफ जेव्हा हलवून करता किंबहुना ह्यो मोडून टाकणं महत्त्वाचं असतं. मोडून टाकलो तर फायदेशीर असता. पण 400 झाडाक जर हलवण्यासाठी इतके जर दिवस लागत असतील तर तुम्ही हिशोब घालू शकतास की ह्यांचं मोहर जर आपण कट करू गेलो किंवा तोडू गेलो तर किती दिवस लागतील. आणि हातात गावणाऱ्या मोहरापर्यंत ठीक आहे, पण इतर मोहराक आपण तोडूसुद्धा शकत नाही किंवा त्याचं नियोजन देखील करू शकत नाही. यासाठी आपण झाडाची सगळी हत ती पहिली आधी स्वच्छ हलवून त्याच्यावर अजिबात मोहर राहणार नाही. काही ठिकाणी वरचो राहू शकता, ते काय विलाज नाही, पण तुमका जेवढा शक्य होईल तेवढा त्या झाडावरचा ह्याचा ओझा तर पूर्णपणे काढून टाका. काही जणांनी फवारणी करून देखील तुडतुडो पडलो म्हणून कंटाळले आणि त्या आंब्यात काय त्या मोहरात आंबे नसल्यामुळे सोडून दिल्यानी. तर असे सोडून देऊ नको. पुन्हा एकदा फवारणी घ्यावा एखादी चांगली तुडतुड्यासाठी, जेणेकरून झाडावर असणारं तुडतुडो मारात. एखादा चांगला स्टिकर घेऊन धुवून काढूचं असलो तर शॅम्पू साबणाचा पाणी असा न घालता सरळ एखादा साध्यातला स्टिकर घ्यावा. आपण धानुवीटचा स्टिकर घेतला, 350 रुपये प्रिंटिंग किंमत आहे. प्रत्येक भागात तुमच्या भागात किती रुपये कमी करतात ते बघा. परंतु ह्या जर स्टिकर घेतलात तर दुकानदारांका साधारण 250-300 रुपयाक देऊ देखील परवडता. धानुकाचा धानुवीट म्हणून. आणि जर असे तुकडं साफ जर करून ठेवलात तर ह्याका डबल देणारा जो फुटवा तो असो चांगलो येत. आता ह्यो जो फुटवा तो पूर्ण पालवीचो हा, परंतु इकडे बघितलात तर मोहराचो फूट हा. ह्यो एक मोहराचो फुटवा. आणि प्रत्येक साईडला जर बघितलात तर ह्यो आता नुकत्या ह्याच्या मुळात जर बघितलात तर इकडे छोटे छोटे येताना दिसतात. म्हणजे फूट ही होता, बऱ्यापैकी थंडी देखील पडता.
आणि जर पहिले जर आंबे राहिले असते तर साधारण आता या साईजचे आणि याच्यापेक्षा मोठे देखील आंबे राहिले असते. पण जाऊ दे, ते आपल्या नशिबात नव्हते. आपल्या नशिबात जे काय असतील ते आपण मिळवण्याचा प्रयत्न करूया. तर तुम्ही झाडं तुमची जी आहेत ती हलवून साफ करा. जर तुडतुड्याचं प्रमाण असत तुमच्या बागेत आणि चिकट झाली असतील तर सुकण्यासाठी एखादा चांगलासा बुरशीनाशक मारा. जर आंबे कायच नसतील तर सल्फर ह्या बुरशीनाशक जरी घेतलात तरी त्या स्वस्त पडता. 1,500चा बुरशीनाशक मारण्यापेक्षा सल्फर मारताना तुमका तो 150 रुपये किलो पडता. त्यामुळे ता वापरणं सोयीचं जातं. पण जर तुमचे कोळ मोहर काय आंबे असतील तर त्यांना सल्फरचं धोको होऊ शकता, कारण त्याच्यात तुम्ही स्टिकर देखील घालणार आहात. त्यामुळे जर कोळ मोहर किंवा आंबे असतील तर सल्फर घालणं टाळा आणि बुरशीनाशकच घ्यावं. त्याचबरोबर जेव्हा तुम्ही फवारणी घेणार त्याच्यानंतर लगेचच ही झाडा शक्य तेवढा तुमका हलवूक जमत तेवढा अशी हलवून साफ करा. कारण तुम्ही बुरशीनाशक एखादा चांगला किंवा सल्फर जेव्हा घेतलात तेव्हा ह्यो जो मोहरा तो एकदम कुस्करासारखं होतो आणि त्याच्यानंतरच फवारणी 2-3 घेतल्याच्यानंतर 2-3 दिवसांनी असं कुरकुरीत होईल की हलवल्यानंतर चांगलं पडात आणि तुमचं झाड स्वच्छ होत. किंबहुना झाडावर एवढे फवारणी करून देखील अशी काळपट बुरशीसारखी दिसता. खूप जणांची तक्रार होती की आम्ही 2 दिवसापूर्वी बागेत फवारणी केला तेव्हा झाडं चांगली होती, 2 दिवसांनी गेल्यावर तर सगळं मोहर काळं पडलेलं दिसलो. तर निसर्गाचा बदलता वातावरणाचा चक्र जा ह्याच्यामुळे हे परिणाम होतच राहणारच. तर अशी साफ करा आणि साफ केल्याच्या नंतर जर मोहर इलो, शक्यतो येणारच हा, पण काही ठिकाणी येत काही ठिकाणी येऊचो नाही. तर जर मोहर इलो तर या मोहराक कमीत कमी पैसे घालून शक्य तेवढं वाचूक भेटत तेवढं वाचवा. फवारणी देखील ह्या मोहराक कमी लागणारच. आणि माझ्या अनुभवाप्रमाणे आम्ही एक वेळ असा होतं की महाशिवरात्रीच्या वेळेत फवारणी मारलेले आंबे देखील मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात काढलेले. त्यामुळे अजून महाशिवरात्री जवळजवळ महिनो हा. जर तुम्ही फवारणी वगैरे केलास व योग्य फूट झाली तर हे देखील आंबे तुमचे मे महिन्यात काढूक होतील. आणि अगदीच नाही तर कॅनिंगला जरी गेले तर निदान तुमचं यावर्षीचं झालेलो खर्च तरी त्यातून निघात आणि तुमका जो आर्थिक भुर्दंड सगळंच पडणार आहे तो सगळं न पडता तो काहीतरी विभागलो जायत. तर अशा प्रकारे तुम्ही फवारणी घ्यावा आणि तुमची बाग जपण्याचा प्रयत्न करा. अर्ध्यावर सोडू नको, हार मानू नको. तर मित्रांनो, यावर्षी फवारणी करायच्या आधी मोहर इलो. त्रिपुरारी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी थंडी पडायला सुरुवात झाली. त्रिपुराच्या पौर्णिमेच्या आदल्या दिवशीपर्यंत पाऊस पडतो आणि 2 दिवस पाऊस गेलो आणि लगेच थंडी सुरू झाली. त्यामुळे एक ताण पडलो आणि झाडा त्या जोशात खूप इली. सड्याची झाडं ज्या प्रमाणात इली त्याच प्रमाणात आडीतली झाडं म्हणजे नदीच्या बाजूची असतील, वहाच्या बाजूची असतील, ही झाडं देखील मातीतली आणि सगळी झाडं एकदम इली. सगळ्यांवर फुलोरं देखील चांगलं होतं आणि ह्या फुलोऱ्यात काहीतरी छोटी छोटी कण पण दिसत होती. पण अचानक वातावरण बदललं आणि ही काळी पडान वगैरे गेली. काही जण म्हणती बुरशी लागाने गेली किंवा काही जण म्हणती. तर एका शेतकऱ्याचं किंवा 10 शेतकऱ्यांचा केलेला नियोजन तर चुकू शकता. पण एकच कंडिशन पूर्ण जे कोकण पट्ट्यात होऊ शकत नाही. औषधं प्रत्येकजण सारखी मारत नाही. मी मारलेली औषधं तुम्ही मारू शकत नाही, तुम्ही मारलेली औषधं दुसरं मारत नाही. साधारण साम्य असतात पण ती बदलती असतात. त्यामुळे कोणाचा तरी बरोबर असतात आणि कोणाचा तरी चुकत असतात. पण काही ठिकाणी तरी आंबे दिसाक होते. पण तुम्ही जर बघितलात तर सगळ्यांच्या बागेत सगळीकडे एकच कंडिशन हा. सगळ्यांचं मोहर किती फवारणी करून देखील काळो पडल्यासारखं झालो हा. एक प्रकारे काजळी येतात असो, त्याच्यावर तुडतुडो नाही किंवा काय नाही. आणि मधीच तुडतुड्यान पण एवढं जोर केलेलं आहे की आज फवारणी केली आणि 8 दिवसांनी दुसरी फवारणी करू गेलात तर तुडतुड्यान चिकट झालेलो, काही ठिकाणी चिकाटो पडलेलो, झाडं गळत होती. पूर्ण कोकणपट्ट्यात रायवळ झाडं जेवढी आहेत ज्यांच्यावर फवारणी वगैरे केली नाही, रस्त्याच्या बाजूची जी झाडं आहेत हापूसची पण असतील, तुम्ही रस्त्याच्या बाजून जाताना बघितलात तर रस्त्यात डांबराप्रमाणे एक थर तयार झालो. तर ही कंडिशन पूर्ण कोकणात हा. आणि यावर्षीच्या आंब्याची कंडिशन एकदम बेकार हा. जर तुम्ही विक्री व्यवस्था जर तुमची स्वतःची थोडीफार जरी असतात तर तुमच्या थोडीफार विक्री व्यवस्थेत हे जे आंबे आहेत ते थोडेफार जरी वाचवलात
तरी चांगली किंमत येऊ शकता, कारण आंबेच नाही आहेत. तर तुमची विक्री व्यवस्था स्वतःची उभी करा, शक्य तेवढी थोडी आणि प्रयत्न करूया, आंबे भेटले म्हणायचं. चला, टाटा बाय बाय. व्हिडिओ कसं वाटलं कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पुन्हा बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद. टाटा बाय बाय.